दुधी भोपळा म्हटला की घरातील लहानांपासून मोठे देखील खाण्यासाठी कंटाळा करतात. पण जर या पद्धतीने तुम्ही दुधी भोपळ्याची डाळ बनवली तर घरातील सगळेच अगदी लहानांपासून मोठे देखील आवडीने खातील. एवढी चवदार आणि चमचमीत ही डाळ बनून तयार होते आणि बनवायला एकदम सोपी झटपट रेसिपी आहे. तर चला वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर चला पटकन या रेसिपीला सुरुवात करूया. तर पहा, मी इथे एक दुधी भोपळा घेतला आहे. आता हा दुधी सोलून आणि बारीक कापून घेऊया. तर इथे मी दुधी कापून घेतला आहे आणि धुवून सुद्धा घेतला आहे. आता एक कुकर घेतला आहे. कुकरमध्ये अर्धी वाटी तुरीची डाळ घालून घेऊ. त्याच वाटीने अर्धी वाटी मुगाची डाळ घालून घेऊया आणि 2 चमचे मसुरीची डाळ घालून घेऊ. 3 ते 4 पाण्यात डाळ स्वच्छ धुवून घेऊया. ही डाळ बनवायला जितकी सोपी आहे तितकीच चवदार बनून तयार होते आणि ज्यांना दुधी भोपळा जरासुद्धा आवडत नाही ते देखील जर या पद्धतीने डाळ बनवली तर आवडीने खातील. एवढी चवदार ही डाळ बनून तयार होते. तर डाळ मी इथे स्वच्छ धुवून घेतली. आता याच्यामध्ये हा कट करून ठेवलेला दुधी भोपळा घालून घेऊ. 2 ग्लास पाणी घालून घेऊया. अर्धा चमचा हळदी घातली आणि अर्ध्या चमच्यापेक्षाही कमी तेल घालून घेऊ. आता डाळ सगळी एकत्र मिक्स करून घेऊ आणि कुकरचं झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या देऊन घेऊया. रोज रोज एकाच पद्धतीने बनवलेली डाळ खाऊन कंटाळा येत असेल तर नक्की या पद्धतीने एकदा दुधी भोपळ्याची डाळ बनवून खाऊन बघा. तुम्ही चव कधी विसरणार नाहीत आणि पुन्हा पुन्हा याच पद्धतीने डाळ बनवाल. तर बघा, इथे मी कुकरला 5 शिट्ट्या करून घेतल्या आहेत आणि डाळ आणि दुधी चांगला शिजलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता. डाळ सगळी एका चमच्याच्या मदतीने मिक्स करून घेऊ आणि डाळीमध्ये 1 ग्लास पाणी घालून पुन्हा एकदा पाण्यामध्ये ही डाळ मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता. आता डाळीला फोडणी देऊन घेऊ. त्यासाठी मी गॅसवरती एक पातेलं ठेवून घेतलं. त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल घालून घेऊ. तेल चांगलं कडकडीत असं गरम झालं आहे. आता तेलामध्ये 1 चमचा मोहऱ्या घालून घेऊ आणि मोहऱ्या चांगल्या तडतडून देऊया. मोहऱ्या चांगल्या तडतडल्या आहेत. आता तेलामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या चांगल्या ठेचून घालायच्या आहेत. तेलामध्ये 1 चमचा जिरे घालून घेऊ आणि मी इथे 2 सुकलेल्या मिरच्याही घातल्या आहेत. हे सगळं एकदा परतवून घेऊया. आता फोडणीमध्ये भरपूर असा कढीपत्ता घालून घेऊया आणि मी इथे 2 हिरव्या मिरच्या कापून घेतल्यात, त्या देखील फोडणीमध्ये घालून घेऊ. सगळं एकदा मिक्स करून चांगलं भाजून घेऊया. आता फोडणीमध्ये मी इथे अर्धा चमचा हळदी घालणार आहे. मी डाळ शिजवतानाही हळदी घातली होती, म्हणून मी इथे फक्त अर्धा चमचाच हळदी वापरली आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट मसाला घालून सगळी फोडणी एकदा चांगली मिक्स करून लगेच डाळीला फोडणी देऊन घेऊया. तुम्हाला जेवढी डाळ घट्ट किंवा पातळ हवी त्या अंदाजाने तुम्ही डाळीमध्ये पाणी घालू शकता. मी डाळीमध्ये फक्त अर्धा ग्लास पाणी घालून घेतलं. आता डाळीमध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊ. डाळ सगळी एकदा मिक्स करून घेऊ आणि मीडियम फ्लेमवरती डाळीला एक उकळी येऊन देऊ. ही डाळ बनवायला जितकी सोपी आहे तेवढीच चवीला अप्रतिम लागते आणि तेवढीच हेल्दीही आहे. तर आता डाळीला उकळी आली आहे. डाळीमध्ये भरपूर अशी कोथिंबीर कापून घालूया. पुन्हा सगळी डाळ एकदा मिक्स करून घेऊ आणि 2 ते 3 मिनटं डाळ चांगली उकळवून घेऊ मीडियम फ्लेमवरती. तर पहा, डाळ चांगली उकळली आहे. आता गॅस बंद करून घेऊया
तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि नक्की एकदा या पद्धतीने दुधी भोपळ्याची डाळ बनवून खाऊन बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल.